चांगले बरेचसे ट्रेडर बंधू आणि भगिनी, खरं तर आपल्याला आयुष्यामध्ये शाळेमध्ये जे ऐकायला भेटलं नाही ते काल आणि आज सचिन सरांकडून ऐकायला भेटले हे माझं वास्तव आहे. खोटं सांगणारे समाजामध्ये खूप आहेत, परंतु खरं सांगणारे माणसं फार कमी आहेत. बोले काही संतांनी त्यांचीच वंदावी पावले, या संतांच्या संपसनाप्रमाणे चालणारे, वागणारे, बोलणारे आदरणीय सचिन सर यांचा हेतू प्रामाणिक आहे. खरं तर आज इतकी बेकारी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शिकून लोकांना नोकरी नाही. काल कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये शिपाईची भरती झाली, 147 इंजिनियरनी अर्ज केले होते. आपण किती शिकल्यापेक्षा आपल्याकडे किती शहाणपण आहे हे यांच्या बोलण्यातून मला ऐकायला भेटलं. आपण शक्ती, भक्ती, युक्तीने आणि तनमन धनाने सचिन सरांच्या माध्यमातून आपण फॉरेस्ट मार्केटिंग करूच आणि इतरांना सुद्धा करायला लावू. कारण आपलं जर किराणा दुकान जर असेल आणि शेजारी जर किराणा दुकान टाकलं तर आपल्याला वाईट वाटेल, पण आपल्या शेजारी जरी 2 फॉरेस्ट ट्रेडर असले आपल्याला वाईट वाटणार नाही, आनंद वाटेल, हेल्प मिळेल. म्हणून आसमान में तारे बहुत है लेकिन चांद जैसा कोई नहीं, आसमान में तारे बहुत है लेकिन चांद जैसा कोई नहीं, ट्रेनर बहुत है लेकिन सचिन उपकारासाठी जगू, परमार्थासाठी जगू आणि लोकांचं चांगलं होईल ह्याच अपेक्षेने जगण्याचा प्रयत्न करू. गाव तिथं, समाज तिथं, माणसं तिथं आदरणीय सचिन सरांचा विचार आपण तोच करू आणि जास्तीत जास्त माणसाला पोटा पाण्यास लावू असा एक संदेश देतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते, मला सर्वांस पोटास लावणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 1617 मध्ये अशा माऊलींचा जन्म झाला की ज्यांचा जन्म विदर्भात झाला. मासाहेबांचा, मासाहेबांचा जन्म विदर्भात आहे, सासर मराठवाड्यात आहे, औरंगाबादला, दौलताबादला. मुलाला जन्म दिलाय पश्चिम महाराष्ट्र, पुणे, शिवनेरी, आणि राज्याची राजधानी केली कोकणामध्ये, रायगडला. अशा मासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन झालेले पवित्र आणि क्रांतीची भूमी आहे. ह्याच भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. याच भूमीमध्ये निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकारामांनी प्रचार आणि प्रसार केला. अशा भूमीतून आपण एक चांगला संदेश गावाकडे घेऊन जात आहोत आणि उद्याचे लखपती, करोडपती व्हावेत असे मी सर्व साधू संतांना, महापुरुषांना मी या ठिकाणी प्रार्थना करतो. या ठिकाणी चालतो. थँक्यू.